मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या मापाची प्रत्येक साईजानुसार बाहीची परफेक्ट घडी किती घ्यावी लागते, कारण बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायला पुरत नाहीये आणि ती घडी आपल्याला प्रत्येक साईजानुसार किती घ्यावी लागते आणि ती कशा पद्धतीने टाकावी लागते, मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं असतं। खूप सोपी पद्धत आहे, बाहीचा परफेक्ट आकार कसा द्यायचा आहे एकदम सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बाहीची घडी काढताना नेहमी एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, आपण इथे पाठीचा भाग घ्यायचा आहे कटिंग केलेला, लक्षात घ्या, आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या। हे पहा, बरोबर असं मोजून अर्धा इंच बरोबर असं शोल्डर कमी करून घ्यायचं आहे। शोल्डर का कमी करायचं, कारण की पुढची बाजू जोडतो पाठीमागची बाजू जोडतो। हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंच आपलं कमी होतं, आले लक्षात। मग नंतर आपण बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करतो, त्यासाठी अर्धा इंच असं शोल्डर कमी करून घ्यायचं, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, इथून हे आपण अर्धा इंचचं मार्किंग केलं का, इथून काय करायचं, हा अशा पद्धतीने बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, हा गोल राऊंड आपला इथे बरोबर असा इथपर्यंत मोजून घ्यायचा, लक्षात ठेवायचा। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला बाही कधीही तुमची चुकणार नाही आणि जोडायला सुद्धा कधी कमी पडणार नाहीये, ते लक्षात ठेवा। आता इथे असा टेप ठेवायचा, इथे बरोबर तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्यात अशाच पद्धतीने तुम्ही अर्धा इंच कमी करायचा आहे आणि हा गोल राऊंड मोजून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये, ते लक्षात ठेवायचं। आता इथे अर्धा इंचाच्या खाली असा टेप ठेवून घ्या आणि हे पहा, बघू शकता इथे बाही आपण कशा पद्धतीने जोडतो तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे। बघू शकता राईट 9.5 इंच भरते, तुमचं किती सुद्धा भरू द्यात, कोणाचं हा राऊंड मोजल्याच्या नंतर 9 इंच भरेल, 9.5 इंच भरेल, 9.5 सुद्धा भरेल, 10 इंच सुद्धा भरू शकता, आलं लक्षात। तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवा, अर्धा इंच कमी करायचं आणि अशा पद्धतीने बरोबर असा गोल राऊंड इथे मोजून घ्यायचा। माझे इथे राईट 9.5 इंच भरत आहे, तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरायला फक्त विसरू नका। आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं असंच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। पहा, अशा पद्धतीने मी हा पेपर घेतला, ही आपली पूर्ण बंद बाजू। आता ही आपली बंद बाजूने ह्या बाजूला माझं 9.5 इंच भरलं होतं, 9.5 भरलं होतं माझं, मग तेवढंच मी मार्किंग करून घेणार, लक्षात घ्या। आणि तुमचं जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच तुम्ही असं मार्किंग करून घ्या, फक्त मोजून घ्यायचं आहे गोल राऊंड मध्ये। इथे बरोबर माझं 9.5 भरलं म्हणून मी ते 9.5 वरती मार्किंग करून घेतलं, तुमचं मोजून घ्या आणि ते मार्किंग व्यवस्थित इथे करून घ्या। हे पाचशा पद्धतीने ह्या बाजूला आपण घडी टाकली, लक्षात ठेवत जा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे, एकदम सोपी पद्धत आहे। इथं आपलं घडीचं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे। आता तुमचा मापाचा ब्लाऊज घ्या इथे, हे पाचशा पद्धतीने। आता इथे अशा पद्धतीने बाहीचं मार्किंग करून घ्या, इथपर्यंत तुमची बाही तयार आहे असं मार्किंग करून घ्या खडूच्या साह्याने। आता इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडा, इथे दंडघर व्यवस्थित पकडायचा अशा पद्धतीने, म्हणजे बाहीची उंची मोजायला सोपं जातं, ते लक्षात ठेवा। आता इथून असा टेप ठेवा, आपण मार्किंग केलं तिथे, हे पहा असा टेप ठेवून घ्या आणि इथपर्यंत मोजून घ्या। माझी इथे 7.5 इंच तयार आहे, 7.5 इंच माझी इथे तयार आहे, तुमचं बघा किती आहे ते लक्षात ठेवा। आता इथे मी काय करणार, सर्वात आधी जी बाही आपली इथे तयार आहे इथं मार्किंग करून घेते, आलं लक्षात। नंतर आपल्याला इथे 1 इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं, अस्तरच्या बाही अनुसार इथं आपण बघत आहोत। हे पहा, उंची टाकली इथे मी, जेवढी माझी ब्लाऊजची तयार बाहीची उंची आहे ते लक्षात ठेवा, आणि इथे वरच्या बाजूला लगेच 1 इंच जास्त घ्यायला फक्त विसरू नका। इथे आपण अस्तरच्या बाही अनुसार बघत आहोत, आणि जर तुम्हाला साधी बाही कट करायची असेल तर मग काय करायचं आहे, तुम्ही 1.5 इंच जास्त घ्या। अस्तरच्या बाहीमध्ये आपण काय करतो, फक्त 1 इंच जास्त घेतो, पण साधी बाही जर तुम्हाला कट करायची असेल तर तुम्ही 1.5 इंच जास्त घ्या, कारण की पुढच्या बाजूला आपल्याला 1 इंचाची पट्टी गोल राऊंड मध्ये आपल्याला हात शिलाई सुद्धा करावी लागते, त्यासाठी ती घडी करून आपल्याला शिलाई करतो, ते लक्षात घ्या। आणि अस्तरच्या बाहीमध्ये आपण डायरेक्ट अस्तर लावतो, तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं, आणि वरच्या बाजूला बाही जॉईन करण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं, त्यासाठी नेहमी लक्ष ठेवायचं आहे अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच, आणि साधी बाही जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर 1.5 इंच, आलं लक्षात। आता इथे बरोबर आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं, 1 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। इथं आपण अस्तरच्या बाही अनुसार बघत आहोत, हे पहा हे झालं तुमचं उंचीचं मार्किंग। आता इथे आपल्याला दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे, बाही उलटी करून घ्या, हे अशा पद्धतीने। पहिली शिलाईची टिप लक्षात घ्या, तिथपर्यंत अंतर मोजून घ्या, हे पहा व्यवस्थित पकडा इथे, अशा पद्धतीने ब्लाऊज तुमचा, हे पहा इथून असं मोजून घ्या, व्यवस्थित पकडून असं मोजून घ्या। माझं इथे बरोबर 7.5 तयार आहे, मग मी काय करणार, हे आपली बंद बाजू, आणि इथून ह्या बाजूने तिकडच्या बाजूला 6.5 वरती मार्किंग करून घ्या। हे पहा इकडून ह्या बाजूला जेवढी भरली तुमची पहिली शिलाईची टिप, लक्षात ठेवा, ते बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं, किंवा असं ठेवून घेतलं तरी चालेल, ह्या बाजूला तुमचं फिटिंगचं मार्किंग आहेच। हे पहा
अशी डायरेक्ट तुम्ही ठेवून घेतली तरी बरोबर तुमचं मार्किंग होणार आहे. लगेच इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, धागे निघतात, आपण बॉक्स फिटिंग करतो, त्यासाठी कंपल्सरी तुम्ही हे 2 इंच ठेवायचं आहे. दंडघेर मार्किंग करून घ्या आणि 2 इंच कंपल्सरी ठेवत जा. आता ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू, लक्षात ठेवा, ही आपली पूर्ण ओपन बाजू. आता वरून येणारं माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, 2.5 इंचावरती इथं घेतलं, इथून इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथून आतमध्ये 2 इंच कंपल्सरी ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्किंग असतं 2 इंच. हे पहा, इथे 2 इंच घेतलं, लक्षात ठेवा. हे अंतर इथे मी 2 इंच ठेवलेलं आहे आणि इथे हे अंतर इथे मी 2.5 इंच ठेवलं. आता ही आपली बंद बाजू. बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचं. 1 इंच घ्यायला फक्त विसरायचं नाही, ते लक्षात ठेवा. आता हे झालं व्यवस्थित मार्किंग, आले लक्षात. आता इथे इथून इथं अशी लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायची. आपण हे 2 इंच जास्त घेतलं का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे वरून येणारं माप ओपन बाजूचं बाहीच्या उंचीनुसार असतं, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे आपण इथं 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. जर बाहीची उंची तुमची 4.5च्या पुढे असेल, 6.25 पर्यंत असेल, तर तुम्ही हे वरून येणारं माप इथे 2.5 इंच घेऊ शकता. जर तुमच्या बाहीची उंची 7.5 असेल, 8 असेल, 8.5 असेल, तर तुम्ही 2.25 ठेवायचं आहे. जर तुमच्या बाहीची उंची 10च्या पुढे असेल, तर तुम्ही हे माप 3 इंच ठेवायचं आहे, लक्षात घ्यायचं. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, आपल्याला इथून आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे. सुरुवातीला एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे. इथून थोडंसं उंच घ्यायचं. हे पहा, इथून अशा पद्धतीने द्या. हे पहा, मग नंतर मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, सुरुवातीला काय करा, इथून उंच घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर अशा पद्धतीने खाली घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. हा आपला पाठीच्या बाजूचा आकार असतो, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो, ते लक्षात ठेवा. ही आपली पुढची बाजू. हे पहा, इथून अशा पद्धतीने द्या आकार. हे पहा, मग वरती हे पहा, इथून असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा, इथून असं वरच्या बाजूला असं कमी कमी करत इथपर्यंत घ्यायचं, 1 इंचपर्यंत. मग नंतर काय करायचं, हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. मग आता हा आकार हे पहा, अशा पद्धतीने देऊन घ्या. ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग केलेलं आहे, त्याच्यावरती बरोबर असं कमी कमी करत घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे. सुरुवातीला अशा पद्धतीने इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. आता हा खोलगट म्हणजे ही आपली पुढची बाजू नेहमी मार्किंग करून ठेवायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, पुढच्या मुंड्याला असं मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला जोडताना खोलगट बाजू ही पुढच्या बाजूला असते आणि ही उंच बाजू ती पाठीच्या बाजूला असते. आता बाही कशी कट करायची आहे, एकदम सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा, सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून असं कट करून घ्या इथपर्यंत. आता ही बाजू हे पहा, अशा पद्धतीने कट करून ठेवा तुमचं पेपर कटिंग इथपर्यंत. आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये, कारण की बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासून सुरुवात करतो, ते लक्षात ठेवा. आता इथे एक बाजू बाजूला घ्यायची, म्हणजे ही आपली उंच बाजू पाठीच्या बाजूची असते आणि खोलगट बाजू आपली पुढची बाजू. आता हे आपण 2 इंच मार्किंग केलं का, तिथून पुढे घ्यायचं आहे. इथून हे पहा, इथून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे पहा, वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायचं. हा झाला तुमचा परफेक्ट बाहीचा आकार. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपल्या मापाचं परफेक्ट प्रत्येक साईजानुसार पेपर कटिंग कसं करायचं आहे, एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगितली. आता इथे तुमचा पाठीचा भाग घ्यायचा आहे. आपण इथे अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपली बघायची आहे खोलगट बाजू बाजूला घ्या, कारण की खोलगट बाजू ही आपली पुढची बाजू असते, जोडताना येते, ते लक्षात ठेवा. आणि इथे आपण मध्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. पहा, इथे वाटलं तर इथे मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आता उंच बाजू ही पाठीच्या बाजूची असते, लक्षात घ्या. आता ही बाजू मी बाजूला घेते आणि उंच बाजू घेते, ही आपली पाठीचीच बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथं आपण बघूया आपलं पेपर कटिंग व्यवस्थित झालेलं आहे का. इथे अर्धा इंच आपण शोल्डर जोडतो, लक्षात ठेवा. हे अर्धा इंच बरोबर असं कमी होतं आणि बाही बरोबर अशी मध्यावर ठेवतो. हे अशा पद्धतीने आलं लक्षात. त्यासाठी आपण अर्धा इंच कमी केलेलं होतं, म्हणून तिथूनच मग हा आपण गोल राऊंड मोजून घेतला. तीच पद्धत इथं आपण वापरली, आलं लक्षात. त्यासाठी मग काय करायचं, इथं बरोबर असं मध्यावरती मार्किंग केलेलंच आहे. मग असं पेपर कटिंग इथे ठेवून का बरोबर मध्यावरती हे अशा पद्धतीने
आणि वरच्या बाजूला हे अर्धा इंच राहिलेलं आहे. आलं लक्षात? इथं बरोबर असं मध्य ठेवून घ्या. आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो हे पहा. असं तुमचा पेपर इथे फिरवून घ्या. हे पहा, बघू शकता इथे बाही तुम्हाला जोडायला कधीही कमी पडणार नाही. एकदम परफेक्ट तुमची बाही निघणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं पेपर कटिंग, कोणतीही तुमची साईज असू द्यात, अशाच पद्धतीने तुम्ही मुंडा मोजून परफेक्ट बाहीचं कटिंग करायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करून ठेवायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.